जय शिवराय, जय भीम. मी संदीप पाटील नाशिकवरून बोलतोय. आज एका मोठ्या रॉबरीचा खुलासा करतोय. कर्नाटकमध्ये चोरला घाटामध्ये 400 करोडची झालेली एक मोठी रॉबरी. 16 ऑक्टोबर रोजी चोरला घाटामध्ये रात्रीच्या वेळेस 2 कंटेनरमध्ये 400 करोड रुपये जे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात असताना चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले. त्यामध्ये 2000च्या जुन्या नोटा होत्या. ते ज्या आरोपींनी लुटले त्या आरोपींनी लुटल्यानंतर त्या आरोपी त्या नोटांचा मूळ मालक म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा, ते 400 करोड रुपये त्यांचे होते. त्या आरोपी त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या किशोर सावळा यांना व्हॉट्सअप कॉल करत ते 400 करोडच्या बदल्यात नवीन नोटा 100 करोड रुपयाची मागणी केली. तर त्या आरोपी जे होते ते किशोर सावळाला 100 कोटीची मागणी हे माझ्या नावाने करत होते. म्हणजे किशोर सावळाला व्हॉट्सअप कॉल करत सांगत होते की मी संदीप पाटील आहे, हे तुमचे कंटेनर 400 करोडचे मी लुटले आहे. तुम्हाला हे तुमचे जुन्या नोटा 400 करोड पाहिजे असल्यास तुम्ही मला नवीन नोटा 100 करोड रुपये द्या. त्यावेळी त्या आरोपी काही दिवस फक्त किशोर सावळाला व्हॉट्सअप कॉल करत 100 कोटीची मागणी करत होते व त्याला किशोर सावळाला माझा फोटोही त्यांनी व्हॉट्सअपला पाठवला व त्यांना बोलले की मी संदीप पाटील उर्फ भाऊ पाटील इगतपुरी तालुक्यात राहतो, तुम्ही माझी इगतपुरी तालुक्यात माहिती घेऊ शकता. त्यानंतर अनेक दिवस किशोर सावळाला माझ्या नावाने 100 कोटीची मागणी करत असताना ते आरोपी समोर येत नव्हते, फक्त व्हॉट्सअप कॉलवर किशोर सावळाशी बोलत होते. मग किशोर सावळा याने माझे फोटो इगतपुरी तालुक्यात व नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरवत माझी माहिती घेतली व किशोर सावळा यांचा जवळचा माणूस जो पोलीस खात्यात आहे जयेश कदम यांनी मला 20 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस व्हॉट्सअप कॉल करत माझी पूर्ण माहिती घेत मला काही प्रश्न विचारत की तुझ्या नावाची तक्रार आलेली आहे, तुझी आम्हाला चौकशी करत आहे, तू आम्हाला उद्याच्या उद्या घोटी येथे भेटायला ये. मग त्यानंतर 21 तारखेला दिवाळी असल्यामुळे मी त्यांना म्हटलो मी परवा तुम्हाला भेटायला येतो. मग मी 22 तारखेला त्यांना भेटायला घोटीला गेलो असता त्यांनी मला बलजबरी त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसवले व नाशिक दिशेने घेऊन जात असताना त्या गाडीमध्ये असणारे संबंधित विशाल नायडू, सुनील धुमाळ हे मला काही प्रश्न विचारत असताना की तूच भाऊ पाटील आहे का, तूच आमचे शेटचे कंटेनर लुटले आहे, आमच्या शेटनी तुझा व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे, ते आरोपी तुझ्याच नावाने फोन करताय, तुझ्याच नावाने 100 कोटीची मागणी करताय, असे विचारत मला त्यांनी मारहाण करणं चालू केलं. मग विशाल नायडूकडे असलेली बंदूक ती विशाल नायडूंनी काढत माझ्या कानावर लावली व मला बोलले की आमच्या शेटचे 400 करोड रुपये तू आताच्या आता देऊन टाक, कारण की तूच भाऊ पाटील आहे, तुझाच फोटो आम्हाला आला आहे, तुझ्याच नावाने आम्हाला फोन येत आहे, आमच्या शेटचे 400 करोड रुपये तू देऊन टाक, तुला मी इथंच ठार मारून टाकाल. आमच्या शेटने आम्हाला सांगितलं आहे की याच्याकडनं कुठल्याही प्रकारे आपले लुटलेले कंटेनर तुम्ही घेऊन या. त्यामुळे मी त्यांना सांगत आलो की खरंच हे कंटेनर मी लुटलेले नाही, कोणीतरी माझ्या नावाने तुमची दिशाभूल करतोय, माझा फोटो फिरतोय, माझा फोटो तुम्हाला चुकीच्या हेतूने फिरवतोय व मला अडकवण्याचा काहीतरी प्रयत्न करतोय. मग त्यावेळी ते काही एक ना ऐकता मला मारहाण करत मग त्यांनी किशोर सावळा व विराट गांधी यांना व्हॉट्सअप कॉल केला. व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर किशोर सावळा, विराट गांधी हेही मला ते सांगत होते की आमचे 400 करोड आताच्या आता देऊन टाक, नाहीतर माझे माणसं तुला इथंच मारून टाकतील. मी त्यांनाही ते सांगितले का खरंच याच्यामध्ये माझा काही संबंध नाही, मला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतोय, कोणीतरी माझ्या नावाने तुमची दिशाभूल करतोय. मग मी त्यांना सांगितलं का तुमचे माणसं मला मारहाण करताय, माझ्या कानाला बंदूक लावताय, हे चुकीचे आहे, मी तुमच्या नावाची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार कराल. तर किशोर सावळा व विराट गांधी मला बोलत होते की आम्ही शिपायांपासून अधिकाऱ्यांपासून त्या न्यायाधीश हे सगळे विकत घेऊ शकतो, तू कोणाजवळ आमची तक्रार कर, उलट आम्ही यांनाच मॅनेज करून तुझ्यावरच गुन्हा दाखल करून तुला अडकून टाकू. मग त्यावेळी वाडीवारा आल्यानंतर यांनी मला गाडीखाली ढकलून दिले व जाता जाता मला सांगितले की तू आमच्या नावाची कुठे तक्रार केली
तर तुला आम्ही गायब करून टाकू आणि तुला मारून टाकू. मग मी घरी आल्यानंतर हा प्रकार सगळा बघितल्यानंतर मी खूप घाबरून गेलो. मी हा प्रकार कोणाला सांगितला नाही व त्यानंतर काही दिवस शांत बसलो. व काही दिवसानंतर मला जयेश कदम यांचे फोन आले व किशोर सावळा जयेश कदम यांच्या फोनवरून माझ्याशी बोलत की मला माहीत पडले की हे जे कंटेनर लुटले आहे ते विराट गांधी व विशाल नायडू यांनीच लुटलेले आहे. मग व हा प्रकार जो काय झाला आता हा तुम्हाला सांगू नको व शांत बसण्याची मला धमकी दिली. त्यानंतर मी काही दिवसानंतर काही लोकांचा सल्ला घेत व हिंमत ठेवत किशोर सावळा यांच्या ठाण्यातील ऑफिसला त्यांची भेट घेतली व त्यांना नेमकी मला तुमचा जो माणूस आहे विराट गांधी यांनी मला या प्रकारामध्ये कोणत्या हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला, माझं नाव का घेतलं, माझा फोटो का फिरवला, त्यांचा उद्देश काय होता हे विचारणा केली असता मला किशोर सावळा यांची उडावडीची उत्तरं मिळाली. त्यानंतर मी त्यांना बोललो की विराट गांधी हा तुमचाच माणूस आहे, त्यांनी तुमचेच पैसे लुटले. मग माझं नाव का अडकवलं, मला फसवण्याचा काय प्रयत्न केला हे त्यांना विचारलं असता ते मला म्हणे आता तू शांत बस, कोणाला सांगू नको, जे झालं तू आता हे प्रकरण विसरून जा. त्यानंतर मला त्यांच्या ऑफिसमध्ये हे माहीत पडलं की हा प्रकार फक्त 400 करोडचा नसून हा 1000 करोडचा प्रकार आहे. हे जे कंटेनर लुटले गेले हे फक्त 400 करोड नव्हते, हे टोटल 1000 करोडच्या जुन्या नोटा होत्या. त्यानंतर मी निघून आलो घरी. मग विचार केला की एवढं मोठं प्रकरण आहे, एवढं मोठं प्रकरण जर का मी उद्या याची कुठं तक्रार दिली तर हे खरंच सगळे अधिकारी विकत घेऊन उलट माझ्यावरच गुन्हा दाखल करून हे मलाच अडकून टाकतील. पण मी त्यानंतर काही लोकांचा सल्ला घेत व वकिलाचा सल्ला घेत विचार केला की आज मी विराट गांधी याला सोडलं, विराट गांधीवर गुन्हा दाखल नाही केला तर विराट गांधी वापस दुसऱ्या ठिकाणी एखादा मोठा कांड करल आणि माझं नाव लटकून टाकल. त्यामुळे हिंमत ठेवून मी 17 डिसेंबरला मी नाशिक ग्रामीण SP बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन यांना सर्व काही हा प्रकार सांगितला व यांच्यावर तक्रार अर्ज करून यांची चौकशी करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून तक्रार अर्ज केला. अर्ज केल्यानंतर तो अर्ज त्यांनी LCBचे प्रमुख रवींद्र मगर साहेब यांच्याकडे देत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा जो आदेश दिला. पण आज त्या तक्रार अर्जाला 14 दिवस उलटून देखील मी 1 दिवस आड या तक्रार अर्जाचा पाठपुरावा करतोय. पण त्या पाठपुरावा करत असताना 2-2 ते 3-3 घंटे मी LCB ऑफिसला थांबतोय. LCB ऑफिसला थांबल्यानंतर रवींद्र मगर साहेब माझ्याशी काही सेकंद बोलून मला ऑफिसमध्ये न बोलता बाहेरच्या बाहेर काही सेकंद बोलून मला पाठवून देण्याचे काम करताय. त्यामुळे मला आता या प्रकरणामध्ये शंका येत आहे की विशाल नायडू व किशोर सावळा यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही कोणतेही अधिकारी, शिपाई तर न्यायाधीश हे विकत घेऊ शकतो, तर त्यांनी रवींद्र मगर साहेबांना तर मॅनेज केले नाही ना, अशी मला शंका येते. त्यामुळे माझी नाशिकचे ग्रामीण SP बाळासाहेब पाटील यांना विनंती आहे व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की हे संबंधित अधिकारी जेवढे आता जर का मॅनेज झाले असतील तर हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्यावर कट रचून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करू शकता व मला खोट्या गुन्ह्यात अडकू शकता, नाहीतर माझी हे प्रकरण दाबण्यासाठी हत्याही घडवू शकता. त्यामुळे यापुढे माझा कुठेही संशयरित्या ॲक्सिडेंट झाला, या संशयास्पद मृत्यू झाला तर याला सर्वस्वी जबाबदार रवींद्र मगर साहेब जे त्यांना मॅनेज झालेले आहे व यातले मुख्य आरोपी किशोर सावळा, विराट गांधी, सुनील धुमाळ, विशाल नायडू व जयेश कदम हे सर्व माझ्या मृत्यूला जबाबदार असणार. त्यामुळे माझी नाशिक ग्रामीणचे SP बाळासाहेब पाटील व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की या प्रकरणाची SIT चौकशी लावून हे जेवढे काही गुन्हेगार आहे
व त्यांना मॅनेज झालेले अधिकारी आहे या सर्वांवर कठोरातली कठोर कारवाई करावी व हा पैसा हा जो 400 करोड आहे का अजूनही काही काळा पैसा आहे याची सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी व मला न्याय देण्यात यावा. जय शिवराय, जय भीम. एक कंटेनर पकडला होता, पैसे सापडल्याचा काही आहे, नेमकी काय गुन्हा दाखल केलेला आहे, किती आरोपी पकडले, काय तपासतात? घोटी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी संदीप पाटील याच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी आहे की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून, म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटल्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं. या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहे. 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे. त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. तपासासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे. त्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये मला हेड केलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे. संपूर्ण घटनेचं आम्ही सखोल चौकशी करतो आहे आणि येत्या काही दिवसात संपूर्ण प्रकरणाचा आम्ही तपास करून सर्व आपल्याला डिटेल माहिती कळवू. सर, हे प्रकरण गुजरात, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पण का असते, सत्यता काय? तपास सुरू आहे. तपास सुरू असताना मी अधिकृत आज रोजी आपल्याला सांगू शकणार नाही, पण तपास सुरू आहे. आम्ही सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पडताळतोय आणि सत्य समोर येऊन जाईल. सर, किती पैशाचं होते असे काही समजलं जातंय, काय तपासात समोर येईल? आरोप असा केलेला आहे की 400 कोटी रुपयांचे कंटेनर होते आणि ते कंटेनर हे भाऊ पाटीलने लुटले आणि भाऊ पाटीलने लुटले म्हणून त्याला अपहरण केलं आणि ते पैसे देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. आता काय तपासात काय प्राथमिक अंदाज निघतोय, काय तपास सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने फॅक्ट्स व्हेरीफाय आम्ही करतो आहे. तर जोपर्यंत संपूर्ण आम्ही कोणत्या निकषावर पोहोचत नाही तोपर्यंत आज रोजी मी काही सांगू शकत नाही, पण तपास सुरू आहे आणि आम्ही लवकरच याच्या कन्क्लुजनवर पोहोचू. अजून किती आरोपी निष्पन्न होतात किंवा अजून 2 आरोपी किशोर सावला आणि अझर असे 2 आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांच्या मागावर आहोत, ते मिळतील आम्हाला. म्हणजे या प्रकरणामध्ये टोटल 7 आरोपी आहेत. हो. ओके सर, धन्यवाद. सर, क्या कहेंगे कि आपके पास 400 करोड़ का मामला दर्ज है और इस 400 मामले में करोड़ 4 की आरोपी आपके पास गिरफ्तार है और 2 आरोपी आपने अभी भी गिरफ्तार किया। तो इस मामले में हमारे 5 अक्यूज हमने अरेस्ट किए हैं अभी तक और 2 अभी एब्सकॉन्डिंग है. हम उनकी तलाश जारी है. जैसे ही सब लोग हमारे कस्टडी में आते हैं और हम पूरा इन्वेस्टिगेशन करते हैं तो ऑफिशियली हम आपको बता देंगे कि इसमें पूरे मैटर में क्या सच्चाई है और क्या मामला था, मतलब 400 करोड़ के कंटेनर में पैसे थे या नहीं थे, मतलब वो पूरा मामला ये इन्वेस्टिगेशन अभी चल रहा है और जब तक इन्वेस्टिगेशन चल रहा है मैं आपको ऑफिशियली नहीं बता पाऊंगा और हम सारी तरफ से फैक्ट्स वेरीफाई कर रहे हैं और इसमें जो भी सच है वो सामने आ जाए. अभी किस आरोपी से आपने पकड़ा है और कितने जन बाकी है? विराट गांधी ये 5th अक्यूज है, ये 5वां आरोपी है जिसको हमने गिरफ्तार किया है. अभी 2 आरोपी और गिरफ्तार करने बाकी है, उनको हम जल्दी गिरफ्तार करेंगे और पूरा जो इन्वेस्टिगेशन है उसको हम कंक्लूजन तक लेके जाएंगे. हकीकत है कि चोरला घाट में ये कंटेनर लूटा गया था, क्या ये सच है और इसकी तफ्तीश गोवा, महाराष्ट्र और कर्नाटक मैं वही बोल रहा हूँ आपको कि इस केस से जुड़े हुए हर फैक्ट्स को हम इन्वेस्टिगेट कर रहे हैं और उसको हम कंक्लूड करके ऑफिशियली हम कोर्ट को और आपको बताएं. सर, इस घटना को 4 राज्यों से जोड़ के देखा जा रहा है. अभी तक अब नासिक में कौन सी राज्य की पुलिस आ चुकी है तहकीकात के लिए? तहकीकात के लिए आज पहली बार कर्नाटका की पुलिस आई है, तो हम उनसे भी इंफॉर्मेशन एक्सचेंज कर रहे हैं. अभी देखते हैं क्या जो भी होता है हम आपको बताएं. ओके, थैंक यू.
मागे राठोड